श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे देवउठणी एकादशीच्या दिवशी आपण दीपदान का करावे, दीपदान कुठे करावे, कशा प्रकारे करावे, दीपदानाचे महत्त्व काय आहे, तर अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। देवउठणी एकादशीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। आपल्या हिंदू धर्मामध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे। असे म्हटले जाते की देवशयनी एकादशीला योगनिद्रेत गेलेले श्री विष्णू देवउठणी एकादशीला जागे होतात आणि सृष्टीची जबाबदारी घेतात आणि म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। आणि देवउठणी एकादशीनंतरच जी काही शुभकार्ये आहेत तर या गोष्टींना सुरुवात होत असते। त्याचप्रमाणे महर्षी वशिष्ठ म्हणतात की आपण जर दीपदान केले तर आपल्याला शिवलोक प्राप्ती होत असते। त्याचप्रमाणे मोक्षाची प्राप्ती व्हावी, धनप्राप्ती व्हावी आणि पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी सुद्धा दीपदान हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते। आपल्याला दीपदानामुळे अखंड सौभाग्य लाभत असते। दिव्यामुळे वातावरणातील नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते। दिव्याभोवती एक सकारात्मकतेचं वलय निर्माण होत असतं आणि दिवा जो आहे तर तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतो। त्यामुळे जेव्हा आपण दिवा लावतो तर त्यावेळेला घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर होतात। त्याचप्रमाणे माता लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये प्रवेश करते असे वास्तुशास्त्र सुद्धा सांगत असते। आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये जर दिवा लावला तर घरावरती माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते। त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये येणाऱ्या संकटांपासून सुटका मिळावी, आपल्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात तर यासाठी सुद्धा लक्ष्मी दीप जो आहे तर तो लावला जातो। ज्या व्यक्तींना आयुष्यामध्ये आर्थिक समस्या आहेत, पैशाची कमतरता भासत आहे तर अशा व्यक्तींनी लक्ष्मीच्या नावाने या दिवशी नक्की लक्ष्मीदीप जो आहे तर तो लावायचा आहे। ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये देवांचा वास असतो। आपण कोणतीही पूजा करण्यापूर्वी सुद्धा दिवा जो आहे तर तो लावत असतो। त्याचप्रमाणे आपण जेव्हा दिवा लावतो तर त्यावेळेला एक सकारात्मकतेचं जे वलय आहे तर ते निर्माण झाल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट येते, बरकत येत असते। देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण दिवा जो आहे तर तो नक्की लावावा। तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी दीपदान जे आहे तर ते करायचं आहे। आता कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला हे दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत, राहूचा दोष असेल किंवा अशुभ प्रभाव असतील तर ते दूर होण्यासाठी सुद्धा दीपदान जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचे मानले जाते। त्याचप्रमाणे दीपदानामुळे आपल्याला संतती प्राप्ती, धनप्राप्ती आणि अखंड सौभाग्य प्राप्ती सुद्धा लाभत असते। आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य नष्ट होण्यासाठी, त्याचप्रमाणे धनाची समस्या असेल किंवा व्यापार व्यवसाय जो आहे तर त्यामध्ये वाढ होण्यासाठी, नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते आपल्याला मोकळे व्हावे तर यासाठी आपण दीपदान जे आहे तर ते नक्की करावे। कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला दीपदान करायचं आहे तर या दिवशी आपल्याला 7 ठिकाणी दीपदान जे आहे तर ते करायचं आहे। आता यासाठी दिवा कोणत्या धातूचा घ्यायचा आहे तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता, अगदी कणकेचा दिवा सुद्धा तुम्ही यासाठी बनवू शकता। त्याचप्रमाणे यामध्ये वात जी आहे तर ती आपण जोडवात घालू शकतो किंवा शक्य असेल तर कलाव्याची वात जी आहे तर ती वापरायची आहे, कारण कलाव्याची वात जी आहे तर ती अतिशय शुभ मानली जाते। त्याचप्रमाणे दिव्यामध्ये वातीची दिशा जी आहे तर ती कोणती असावी, तर वातीची दिशा जी आहे तर ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे। जर पैशासंबंधीच्या समस्या असतील, धनप्राप्तीसाठी आपण हे दीपदान करणार असू तर आपल्याला उत्तर दिशेला वातीची दिशा करायची आहे। आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी असे वाटत असेल तर पूर्व दिशेला वातीची दिशा जरी केली तरी सुद्धा चालेल। आता आपल्याला हे जे दिवे आहेत तर ते कोणकोणत्या ठिकाणी लावायचे आहेत, तर पहिला दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या देवघरामध्ये। तसं तर आपण देवघरामध्ये रोजच दिवा लावत असतो, परंतु आवर्जून आपल्याला या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा आणि 1 हिरवी वेलची जी आहे तर ती टाकायची आहे। दिवा घेताना तो खंडित झालेला नसावा। त्याचप्रमाणे तुम्हाला जर मातीचा दिवा लावणे शक्य झाले तर आवर्जून या दिवशी आपल्याला तुपाचा आणि मातीचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। परंतु तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा जो आहे तर तो लावू शकता। ईशान्य दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि वातीची दिशा ही अगोदर सांगितल्याप्रमाणे उत्तर दिशेला करायची आहे।
यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुझा आशीर्वाद जो आहे तर तो आमच्यावरती कायम राहू दे। तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी दिवा लावल्यानंतर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे। आता दुसरा दिवा कुठे लावायचा आहे तर तो दिवा लावायचा आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला। मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवा लावा किंवा तुम्ही जरी एकच दिवा जरी एका बाजूला लावलात तरी सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे हा सुद्धा दिवा आपल्याला लावायचा आहे। दिवा ठेवण्याच्या अगोदर दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे आणि या सुद्धा दिव्याची आपल्याला पूजा करून माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे, कारण आपण जेव्हा तुळशी मातेजवळ दिवा लावतो तेव्हा आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो। त्याचप्रमाणे जे काही वास्तुदोष आहेत, नजर दोष आहेत तर ते सुद्धा नष्ट होत असतात। तुळशीजवळ आपण जेव्हा दिवा लावणार आहोत तर त्यावेळेला त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला एक फूल असलेली लवंग जी आहे तर ती आवरजून टाकायची आहे आणि शक्य असेल तर त्यामध्ये तुम्ही वेलची आणि पिवळी कवडी जी आहे तर ती सुद्धा टाकू शकता। यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होत असते। त्याचप्रमाणे अजून एक दिवा लावायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली। आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना शक्यतो आपल्याला तो तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे। परंतु तुम्हाला तिळाचे किंवा मोहरीचे तेल मिळाले नाही तर कोणत्याही तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि हा दिवा लावल्यानंतर घरी परत येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाखाली जर आपण या दिवशी दिवा लावला तर आपले जे काही ग्रहदोष आहेत, पितृदोष आहेत तर ते नष्ट होत असतात। त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचं जे भांडं आहे तर त्या भांड्याजवळ सुद्धा आपण दिवा लावू शकतो। यामुळे आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत असते, आरोग्याच्या समस्या कमी होत असतात। त्याचप्रमाणे आपला जो काही पितृदोष आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो। त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी कचरा ठेवतो किंवा डस्टबिन ठेवतो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे। यामुळे त्या ठिकाणची जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते। घरातील ज्या नकारात्मक जागा आहेत तर त्यापैकी एक जागा म्हणजे आपण ज्या ठिकाणी कचरा ठेवतो, म्हणून येथे सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे। याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या घराच्या जवळ गॅलरीत किंवा टेरेसवरती ज्या ठिकाणी अंधार आहे तर या अंधाऱ्या जागेवरती सुद्धा दिवा लावायचा आहे। यामुळे ग्रह नक्षत्रांचे दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असते। तर अशा प्रकारे आपल्याला 7 ठिकाणी 7 दिवे जे आहेत तर ते या दिवशी नक्की प्रज्वलित करायचे आहेत। आता आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत। म्हणजे काय, तर यासाठी आपल्याला जो दिवा लागणार आहे तर तो दिवा खंडित झालेला नसावा। दिवा नेहमी आसनावरती ठेवावा, म्हणजे दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या आवरजून ठेवाव्यात। एकदा दिवा लावल्यावर पुन्हा आपल्याला तो दिवा जो आहे तर तो उचलायचा नाही, दिव्याला स्पर्श करायचा नाही। त्याचप्रमाणे आपल्याला एका दिव्याने दुसरा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा नाही। दिवा जेव्हा विझेल तर त्यानंतरच आपल्याला तो उचलायचा आहे। तर अशा प्रकारे काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला या 7 ठिकाणी या देवउठणी एकादशीच्या दिवशी दीपदान जे आहे तर ते करायचे आहे।